मनोज रांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा आज समारोप होणार आहे। नाशिकमध्ये हा समारोप होतोय। नाशिकमध्ये मनोज रांगेंच्या शांतता रॅलीचा समारोप होणार आहे। तर नाशिक शहरातील सर्व शाळांना आज सुट्टी देण्यात आली आहे। शांतता रॅलीमुळे वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर मराठा समाजातील आंदोलक मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे आणि समारोपाच्या सभेत मनोज रांगे पाटील आपली भूमिका मांडण्याची शक्यता आहे। कारण आजचा त्यांनी अल्टिमेटम दिला होता। आज 13 ऑगस्ट आहे। 13 ऑगस्ट पर्यंत निर्णय घ्या असं त्यांनी सांगितलेलं होतं। त्यामुळे आज मनोज रांगे पाटील नेमकं काय भूमिका घेणार, पुढची त्यांची भूमिका कशी असेल याकडे सर्व मराठा समाजाचं लक्ष आहे। तर आज नाशिकमध्ये मनोज रांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा समारोप होतोय। त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त आहे। वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि शाळांना सुट्टी देण्यात आली आहे। आजच्या रॅलीच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। यामध्ये सुमारे 1500 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा बंदोबस्त सकाळपासूनच तैनात करण्यात आलेला आहे। यामध्ये ट्रॅफिकचा वेगळा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि ज्या मार्गावर रॅली जाणार आहे त्या मार्गावरची सर्व ट्रॅफिक इतर मार्गाने डायव्हर्ट करण्यात आलेले आहे। मार्गावर ठिकठिकाणी ज्या बाजूंनी जनसमुदाय येऊ शकतो अशा सर्व ठिकाणी पार्किंगच्या वेगवेगळ्या जागा निश्चित करून त्या ठिकाणी पार्किंग करण्याबाबत यापूर्वीच सर्वांना सूचित करण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी वेगळा बंदोबस्त आहे। सर्व रॅलीवर लक्ष ठेवण्यासाठी पुरुष तसेच महिला साध्या वेशात देखील सर्व मार्गावर आणि संपूर्ण शहरामध्ये तैनात करण्यात आले आहेत आणि जे काही व्यक्ती रॅलीमध्ये बाधा आणू शकतात अशा व्यक्तींना यापूर्वीच ताब्यात करून पोलीस स्टेशनला डिटेन करण्यात आलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।